चलो आणि झालं रेडी ईश्वरी? कशी दिसते आणि कमेंट करून सांगा. पहिल्यांदाच स्टार्ट ऑफ द ब्लॉग डायरेक्ट कमेंट करून सांगा. हां तुम्हाला पण हवे कमेंट? हां नको ना कमेंट? नको यार कमेंट काय कमेंट नाही खेळायचं आहे. मला हवे कमेंट. तुला हवे का? माझे बाबा म्हणतात की मी काळी कुत्री दिसते. मी कधी म्हटलं ईश्वरी असं? कुछ भी बोलते यार वो उधर मत रख गिर जाएगा. बोलला तुम्ही काळ्यांना पावडरची वगैरे गरज असते, आम्हाला गरज नसते असं बोललो मी. म्हणजे आम्ही काळे असं सरतो होतो ना. बरोबर. हो जो रहते ना. बाबा तुझं हे कुठे गॉगल क्लिपर? हा मी सगळं घेतलंय त्याच्यामध्ये. इथे कडेल नाही ना? त्याच्यामध्ये घेतलंय मी. कडेला नाहीये ना? आणि नाही त्याच्यामध्ये. आणि यांना कळत नाही की आज आपल्याला प्रवास आहे, खूप दूरवरचा प्रवास आहे, ट्रेनचा प्रवास आहे, 500 किलोमीटर धक्के खात जायचंय आपल्याला. तरी देखील यांचं इतकं निवांत आहे की एकमेकाला ह्या नटवतात, एकमेकाला नटवतात. आणि तू नळ बंद ठेवलायस तर पाणी भरेल कसं? ओके ते सगळं घरातलं काय ते बघून घ्या यार, काय तुम्ही ते. आणि आपला प्रवास आहे धक्के खात. आणि धक्के खात म्हणजे मुंबईतला ट्रेनचा प्रवास कसा डेंजर असतो ना, ते आता आपण बघूया. सो स्टे ट्यून प्लीज. चला सोबत जाऊया पटकन. चला आपण पार्किंग तिकीट काढून थेट स्टेशनकडे प्रयाण करतोय. चला सगळं घेतलं. आम्ही पनवेलमध्ये राहून सुद्धा पनवेल स्टेशनच्या आसपास पण येत नाही, त्याच्यामुळे झालेला बदल कळत नाही. हे बघा 1 नंबर 2 नंबरला जाण्यासाठी या बाजूला रस्ता आहे. इकडून ड्रॉप टाकला या लोकांनी. चला 41 भेटेल ट्रेन आपल्याला. 41. चला एकच मिनिट. चला 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 चला. अच्छा तो नहीं याद दिलाई तो फिर मैं तुमको और ये सब चीजें मैं कुर्ला. चला चला चलो भाई चलो 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 चलो. कुर्ल्याला उतरलोय आपण. तिकडे गर्दी खूप असते. हां बॅग. आता आपल्याला पकडायची कुठली माहिती आहे ना? आता दादरला जायचंय. कडेनी चाला, कडेनी. ट्रेन सेफ्टी. आपल्याला थोडं लवकर जावं लागेल, कारण एकदा ऑफिसेस सुटण्याचा टाइम झाला ना की फुल गर्दी होती, चालायला जागा मिळत नाही. दादरवरून बोरिवलीला जायचं आपल्याला. चला चला. इकडून वरती जाऊया. नेहमी फिरून सुद्धा आपल्याला इकडे थोडंसं प्लॅटफॉर्मचं कन्फ्युजन होतं आपल्याला पण इकडे.
नेहमी आपण मुंबई फिरत नाही ना, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं प्लॅटफॉर्मचं. तिथं टाइम टेबल पण नाही आहे कितीची येते, इंडिकेटरच नाही. इकडे कुठली आहे? कल्याण. आली आहे कुठली तरी का? हां बहुतेक येईल. पाठी रेड लाईन स्टेटस. हां नेहमी आपण येत नाही, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं आपलं. त्याच्यासाठी मुंबईमध्ये फिरायला पाहिजे सगळ्यांनी. सगळे प्लॅटफॉर्म A to Z माहिती पाहिजे. आता आपण आहे कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून जायचं दादर. त्यांच्या पुढे चढायचं आहे आता आपल्याला ट्रेनमध्ये. गर्दी किती आहे काय माहिती. AC आहे, AC नाही आपण चालणार. अरे बाबा ही AC लोकल आहे, आपल्याला नाही चालणार. चालेल ट्रेन आपल्याला. सावकाश चढायचं, गडबड नाही करायची. लोकल है प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील आलेली लोकल 3 वाजून 30 मिनिटांची 12 डब्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल दादर बैठळा या स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ही लोकल 3:30 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल है. ये लोकल दादर बैठला स्टेशन पर रुकेंगे. हां नाही खाली आहे, पुरा खाली आहे. यही रहो यही फोन है. चला चला. गडबड नको करू, सावकाश. एक सेकंड. फायनली आपण दादरला उतरलो. आता कुठे जायचं आपल्याला? इकडे जाऊया, चल. खाली उतार आता आपण दादरला उतरलो आणि दादरला उतरून मग आपल्याला जायचं आहे आता बोरिवलीला. कसं तरी चुकत आपण मेन ब्रिजवरती आलो आणि इकडे बघितलं की पश्चिम रेल्वे की तरफ, त्याच्यामुळे आपण आता या बाजूला चाललो आहे. सो गाडीला अजून गर्दी नसेल याची अपेक्षा आहे ना? गर्दी दिसते. आता फास्ट आहे चर्चगेट, आपल्याला पकडायचे विरार, 4ची विरार. चला हां चालेल. फास्ट आहे ती. आपल्याला स्लो बोरिवली आहे पुढे, चालेल. पण आपल्याला 4 नंबर कुठे? ट्रेनच्या प्रवासाला बॅग सांभाळायची, बायको सांभाळायची का पोरगी सांभाळायची का गर्दी सांभाळायची का काय सांभाळायची? सांभाळावं लागलं, आम्ही येतो बरोबर. किती त्रास असतो माहिती आहे का? किती त्रास. मला फायनली उतरलो आहे आपण दहिसर स्टेशनवरती आणि प्लॅटफॉर्मवरती जात आहे. ईस्टला जायचं आहे आपल्याला. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि मुंबईला आल्याची फिलिंग. दहिसर ईस्टला येऊन आपण ओला बुक केली, 73 रुपये सांगताय 1.5 किलोमीटरसाठी. वाट बघतोय आता. 4248 ओला नंबर 4248 वाट बघतोय. ऑटो आहे. ऑटो आहे बाळा. तुला कसं वाटलं ट्रेनमधून? फुल गर्दी ना, कचाकच. ईश्वरीचा फर्स्ट टाईमचा अनुभव होता आणि आतमध्ये कुंबून आणली बिचारीला. 4448 डेस्टिनेशनला जाण्यासाठी आपण आता ओला पकडलेली आहे आणि ओलामध्ये दोघीजणी बसल्यात. फॅमिली थोडासा चेहऱ्यावरती मूड ऑफ आहे, कारण प्रवास खूप मोठा झाला आहे. 2 तासाचा प्रवास झाला ना आपला. 2 तासाचा प्रवास. फायनली
आता 1 किलोमीटरचं ओलाचं ट्रॅव्हल करून आपण इमिडिएटली निवांत प्रवास नाही झाला ना, निवांत प्रवास ट्रेन चेंज केल्या कंटिन्युअसली त्याच्यामुळे चेंज आणि जागा नाही, गर्दीत हां 4 ट्रेन चेंज केल्या 4 4 ट्रेन चेंज केल्या त्याच्यामुळे गर्दीतून प्रवास करून थोडासा अनइझी झालं आहे, पण ठीक एकाच आहे. ट्रेनमध्ये आम्हाला जाऊया बसायला आपण. मिळालं, हां बाकी 3 उभं राहिलं. बरोबर गर्दीमध्ये जाऊया आता. फायनली आपण डेस्टिनेशनला येऊन पोचलो, पण त्याच्या अगोदरच थोडं ड्रॉप करायला सांगितलं, कारण आतमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे. हां हां त्याच्या साखरपुड्यासाठी आपण इथे आज हजर आहोत. सुकल्पचा जो स्ट्रगल आहे तो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला आहे. ज्या वेळेला आज अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन आपल्या कुटुंबामध्ये एका सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा आणि इतक्या मोठ्या देशामध्ये त्याला शिक्षणासाठी पाठवणारे त्याचे आई वडील हे देखील तितकेच महान आहेत, तितकेच मोठे आहेत. आणि हा जो संपूर्ण स्ट्रगल आहे, हा स्ट्रगल मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. ज्या वेळेला ते त्यांच्या मुलाला म्हणजे सुकल्पला शिक्षणासाठी बाहेर पाठवत होते आणि त्यावेळेला मग ज्या काही आर्थिक अडचणी असतात किंवा त्या अनुषंगाने जे काही समायोजन करायचं असतं ते असेल किंवा मग ते व्हिसा मिळवण्यासाठी ज्या तांत्रिक अडचणी असतील त्या असतील, या सगळ्याच्या सगळ्या दीपक महाडिक साहेब यांनी, आता महाडिक काका म्हणतो आम्ही त्यांना बऱ्याच वेळेला, आज एका सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये जन्माला येऊन इथे शिक्षण घेऊन, कारण आज जेव्हा कॉलेजची मुलं बाहेर पडतात किंवा 10वी-12वी झालेली मुलं बाहेर पडतात त्यावेळेला ती काय करतात ते आपण बघतो. त्यांचा किती वेळ मोबाईल मध्ये घालवतात, कितीतरी वेळ क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये घालवतात. पण सुकल्पला मी केव्हाही क्रिकेट खेळताना बघितलेलं नाहीये किंवा पत्त्याचा डाव टाकताना बघितलेला नाही. त्याचा संपूर्ण जितकाच वेळ होता तो तितका वेळ संपूर्णपणे त्याने अभ्यासामध्ये व्यतीत केलेला आहे. आणि आपल्याकडच्या सगळ्या मुलांना त्याचा आदर्श घेण्यासारखं काम सुकल्पने केलंय. आता मी मगाशी सांगितलंय की तोंडभर कौतुक केल्यामुळे अहंकार वाढतो, त्याचबरोबर चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील मिळते. आणि या अनुषंगाने मला एकच गोष्ट बोलायची आहे की काते कुटुंबातली जी मुलगी आहे ही मुलगी अत्यंत सुसंस्कारी, त्याचबरोबर अत्यंत चांगल्या कुटुंबामध्ये येत आहे. त्याच्यामुळे त्याचे 2चे 4 हात होणार आहेत. त्याचबरोबर महाडिक कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण किंवा प्रसन्न मनाने या मुलीचं आपण स्वागत करूया. अर्थात त्यांचा विवाह होण्यासाठी बराच वेळ बाकी आहे, तरी देखील आजच्या मंगलमयी समयी मी या दोघा उभयतांना देखील शुभाशीर्वाद देतो. त्याचबरोबर श्री आणि सौ महाडिक यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी सुनबाई येत आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला महाडिक काकींची जेव्हा बोलतो त्यावेळेला त्या सगळ्या विषयांवरती त्यांच्या डोळ्यामध्ये बऱ्याच वेळेला पाणी बघितलेलं आहे. कारण आपला मुलगा ज्या वेळेला 7 समुद्रात पार जातो त्यावेळेला एखाद्या आईला काय वाटत असेल त्याचा विचार करा. आणि काळजावरती दगड ठेवून या माऊलीने आपल्या मुलाला शिकायला बाहेर पाठवलं.